8 मध्ये आपण आजच्या या पार्ट 8 मध्ये आणि पार्ट 9 ह्या दोन पार्टमध्ये मी एसआय युनिटवरती काही प्रश्न बनवलेले आहेत. प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ती आता प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक भागानुसार वाढत आहे. आता या ठिकाणी काही प्रश्न सरळ सरळ डायरेक्टली एसआय युनिटवरती विचारले जातात, त्यामुळे एसआय युनिटचा अभ्यास पण आपला असला पाहिजे. त्या संदर्भात काही प्रश्न मी या मालिकेमध्ये घेतलेले आहेत. तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. खालील भौतिक राशी फिजिकल क्वांटिटी व त्यांच्या एसआय एककाच्या जोड्यांचा विचार करा. एसआय युनिट बल, फोर्स, एसआय युनिट न्यूटन बरोबर आहे. दाब, प्रेशर, एसआय युनिट पास्कल बरोबर आहे. कार्य, वर्क, एसआय युनिट वॅट हे चुकलेलं आहे. शक्ती, पॉवर, एसआय युनिट वॅट असायला पाहिजे, जूल दिले म्हणजे कार्याचं इथे असायला पाहिजे जूल आणि पॉवरचं असायला पाहिजे वॅट. ओके, म्हणून ह्या दोन जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत. बरोबर आहेत ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 म्हणजे 1 आणि 2. तर इथे येईल पहा वरीलपैकी योग्य जोड्या कोणत्या, तर यामध्ये फक्त 1 आणि 2 ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते एसआय मूलभूत एकक बेस युनिट किंवा फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो आपण त्याला. ओके, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी अशा दोन क्वांटिटीज असतात. मग मूलभूत एकक नाही म्हटलंय. ओके, मूलभूत एकक नाही आहे असा प्रश्न विचारलेला नाहीये. नाही. किलोग्राम ही मूलभूत एकक किंवा बेस युनिट आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. एम्पियर पण आहे. ओके, केल्विन पण आहे. ओके, त्यानंतर न्यूटन, न्यूटन ही डिराइव्ड क्वांटिटी आहे, बेस युनिट नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा या ठिकाणी पण एसआय युनिट आहेत. विद्युत प्रभार जे आहे, विद्युत प्रभार ओके ज्याला आपण चार्ज म्हणतो, कुलोम बरोबर जोडी आहे. चुकीची जोडी म्हटलं या ठिकाणी विभवांतर जे आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, वोल्ट बरोबर आहे. विद्युत प्रतिरोध ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, ओहम ओके बरोबर आहे. देन विद्युत धारिता वेबर. आता लक्षात घ्या, जेव्हा ऑप्शन नंबर 1, 2 आणि 3 किंवा 4 पैकी कुठल्याही 3 पर्यायावरती आपल्याला हमखास माहिती असतं की ह्या जोड्या अगदी बरोबर आहेत, तर जी उरलेली जोडी आहे ती मात्र नक्कीच कशी असणार आहे, चुकीची असणार आहे. विद्युत धारिता हे जे आहे ते मात्र चुकीचं आहे, वेबर नाही, इथं आहे फॅरेडे. ओके, हे याचं ऑप्शन आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. म्हणजे याचा करेक्ट आन्सर कोणतं येईल, मग डी येईल. ओके, क्वेश्चन नंबर 4. सरळ सरळ प्रश्न आहेत पहा. हे प्रश्न तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, कारण एखादा जरी प्रश्न एसआय युनिटवरती जर पडला तर तो सरळ पडतो, त्याला कितीही काही फिरवलं केलं तरी तो सरळ पडतो. पास्कल या एसआय एककाचे मूलभूत एकांकातील योग्य रूप कोणते? कन्वर्जन आला इथे थोडंसं पास्कल. ओके, देन याचं मूलभूत एकांकातील योग्य रूप कोणते, तर ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर आहे. देन खालीलपैकी कोणत्या दोन भौतिक राशींचे एसआय एकक समान आहे? ओके, दोन भौतिक राशींचे एसआय एकक म्हटलेलं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी कार्य आणि शक्ती यांचं नाहीये, कारण कार्याचं काय आहे, जूल आहे. शक्तीचं काय आहे, पॉवरचं वॅट आहे. आवेग आणि संवेग हे उत्तर बरोबर आहे. दाब आणि बल यांचं पण एसआय युनिट वेगवेगळा आहे आणि वारंवारिता वेग याचंही वेगळं आहे, म्हणून आवेग आणि संवेग ओके यांचं जे आहे ते एसआय युनिट जे आहे ते एक समान आहे. ठीक आहे, खालील विधाने विचारात घ्या. वारंवारतेचे एसआय एकक हर्ट्स आहे. वारंवारिता फ्रिक्वेन्सी एसआय एकक हर्ट्स आहे का? हो आहे. ओके, रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थाच्या ऍक्टिव्हिटीचे एसआय एकक बेकरेल आहे. उत्तर म्हणजे वाक्य ही बरोबर आहे. देन शोषित विकीकरण मात्रेचे एसआय एकक ग्रे आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 हे तिन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, किंवा डी. क्वेश्चन नंबर 7. खालीलपैकी कोणती राशी आणि एसआय एककाची जोडी योग्यरित्या जुळलेली नाही असं म्हटलंय? चुंबकीय फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो आपण, वेबर अगदी बरोबर आहे जोडी. चुंबकीय फ्लक्स घनता, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, टेस्ला ही पण जोडी बरोबर आहे. प्रेरकत्व, हेनरी ही पण जोडी बरोबर आहे. प्रकाशीय शक्ती ही कॅन्डेला नाहीये. ओके, ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे. डायप्टर हे या प्रश्नाचं उत्तर असेल प्रकाशीय शक्तीचं. ते पर्याय क्रमांक डी ही काय आहे, चुकीची जुळलेली जोडी आहे. ठीक आहे. 1 जूल खालीलपैकी कशाच्या समतुल्य आहे? कन्वर्जन. परत 1 जूल खालीलपैकी कशाच्या समतुल्य आहे, म्हणजे खालच्या कोणत्या व्हॅल्यूची व्हॅल्यू ही 1 जूल इतकी असेल, तर ऑप्शन नंबर फर्स्ट 1 न्यूटन इंटू मीटर ओके याची असेल. क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊयात आपण. खाली तुम्हाला आन्सर की पण दिलेली आहे, ती पण आपण अभ्यासू शकता. पीडीएफ तुम्हाला भेटेल. खालीलपैकी कोणत्या राशीचे एसआय एकक पा वेव्हलेंथ इंटू मीटर पर स्क्वेअर आहे? वरती गेल्यानंतर ते -2 होतं.
ठीक आहे. देन ऊर्जा, तीव्रता, दाब आणि संवेग यामध्ये ऑप्शन नंबर बी आहे, इंटेन्सिटी. ओके, याचं SI एकक ही आहे. क्वेश्चन नंबर 10, खालील विधाने विचारात घ्या. पदार्थाच्या प्रमाणाचे SI मूलभूत एकक मोल आहे. राईट, बरोबर विधान आहे. प्रकाशीय तीव्रतेचे SI मूलभूत एकक कॅन्डेला आहे. बरोबर आहे. तापमानाचे SI मूलभूत एकक डिग्री सेल्सिअस आहे. नाही, ते आहे केल्विन. म्हणून तिसरा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. 1 आणि 2 ही जी विधान आहेत ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असेल फक्त 1 आणि 2. खाली आन्सर की दिलेली आहे तेही तुम्ही चेक करू शकता. पहा, आता SI युनिट जितके काय आहेत त्या सर्व SI युनिटचे तुम्हाला फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रत्येक गोष्ट इथे एक्सप्लेन मी तुम्हाला केलेली नाहीये. म्हणजे या मालिकेतनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय की फिजिकल क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी यांचा अभ्यास करा. त्यामध्ये त्या क्वांटिटीचं कन्व्हर्जन पण आपल्याला इतर क्वांटिटीमध्ये करता आलं पाहिजे. म्हणजे ते म्हणजे फॉर्म्युला कसा तयार झाला, मग त्या फॉर्म्युल्यामधल्या ज्या क्वांटिटी त्याच्या इतर व्हॅल्यू कोणत्या आहेत या दृष्टिकोनातून तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला ही 10 प्रश्न समजले असतील. परत पुढच्या व्हिडिओमध्ये SI युनिटवरतीच मी 10 क्वेश्चन्स घेऊन येणार आहे.